गुड मॉर्निंग पब्लिक, कैसे तुम लोग? एकदम मजे में. वेलकम टू माय न्यू व्लॉग. रॅनी भाई बोलतोय तुमच्यासोबत. जो तुम्ही विचार करत असाल की मी इकडे असा का व्लॉग शूट करतोय. सो मी घरी नाही करू शकत सध्या, कारण घरचे काहीतरी वेगळंच बोलतात नाही का, हे काय करतोय ते काय करतोय. सो आता मी खेळला निघालोय. म्हणलं जाता जाता रस्त्यामध्ये ब्लॉग शूट करून घ्यावा. म्हणलं सहज तुमच्याशी गप्पा गोष्टी पण होतील. तुम्ही विचार करत असाल ना, एक मी डोक्याला का बांधले, असं वाटतं डोकं बिकं फुटलंय ना. नाही तसं काय नाही, कारण डोक्याला फक्त बांधले हे हवेमुळे बांधले, की गाडीवर जाताना नाही का आपण तोंड बांधतो, सो त्याच्यासाठी. आणि आता मी चाललोय आणि हा व्लॉग शूट करतोय. पुढं काय होईल माहीत नाही. आता खेळमध्ये गेल्यानंतर भेटूयात आपल्या कार्यकर्त्यांना, जे आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आहेत, शुभम वगैरे. सो बघूयात, भेटूयात त्यांना. काय म्हणतोय आणि काय होईल ब्लॉगमध्ये काय सांगता येत नाही, पण अख्खा ब्लॉग बघा तुम्ही आणि आपल्या व्हिडिओजला सपोर्ट करत राहा. कसे आहेत काय आहेत कमेंट करा. सो चला. हे भाई, गळणीवरून खेळला जाताना जो घाट लागतो तो गळणी वाघोचा घाट आहे. अख्ख्या कमी की एक किलोमीटरचा आय थिंक घाट आहे हा. गाडी तिथं पार्क केली, ही आपली गाडी आहे. आता मी लॅबला पोहोचलोय. गरम एवढं होतंय भाई, सांगू शकत नाही. काल खूप पाऊस झाला, त्याच्यामुळे आज जमिनीतून वाफा निघतात. वाफा गरम होते भाई, गरम वाफा. जस्ट गेला चहा पिऊ नीट पिलो. आता तू विषय काढलाय, पण तो माय सारण बरं का. मग सांगतोय तुला, त्याला यार त्याला खायला लावलं घरी, खाऊन घे मला. नाही तर काल पण त्याला इटवलाय चांगला येडा. तोंडा बघायला लागलं. म्हणलं एवढा भारी भारी शिवाय दिला. नाही, मला गडबड होती. ते दुपारचं सकाळी गेलतो मी, गेलतो बाकी नव्हतं कोणी. अरे एडी गाण, त्या माणसाला बोलवून तिकडून. हा बर तिथून. अरे बर ना. अरे दाब आतमध्ये, आतमध्ये दाब त्याला तिथं. अरे दोन्ही साईड चेक कर ना फक्त, दाब त्याला. तिथं काय चेक केलंय बघ बरं. तिथं तसं रेट मरून तेव्हा आपण ते धंदा केला का रे याचा. पहिला लाईफ मध्ये जिंदगी पहिल्यांदा हा भरतोय करतो. हे आपले शुभम शेठ नंबर 1, हे आपले शुभम शेठ नंबर 2, आणि दोन्ही आज बँडवाले आहेत, लक्षात राहू द्या. दोघही जण आज बँडवाले बनून आलेले आहेत नाही का. आई गेले आता अचानक भयानक शुभम शेठ नंबर 1 नी चासकामानला जायचा प्लॅन केलेला आहे, तर आम्ही तिकडे चाललोय. यार तो पुढे सारा थोडस मी मागे पडत. अरे खरं मागे पडत मी. जमते का तुला? सगळ्यांचा कार्यक्रम आता जस्ट किती वाजले? 1:30 वाजले. 1:30 वाजता आम्ही चासकामान डॅमवर आत्ता पोहोचलेलो आहे. पुढं कार्यकर्ते चाललेत. बँडवाले म्हणतात त्यांना, बँडवाले डॉन म्हणतात. डॉन ए बँड थांबा, येऊ द्या मला. बघा बँडवाले 2 चाललेले आहेत पुढं, शुभम नंबर 1 आणि शुभम नंबर 2. बघू शकता चासकामान डॅम. हाय, लई दिवसांनी आलोय. इकडे जायचं मला. अरे तिकडे माहिती मला, इकडे पण आहे. माळामाळाने फिरायची वेळ आली तुमच्या मला. शिवाय यांनी फोन केला होता, तू कुठं होता?
तत्कालीन तो तेवढ्या वेळात तिथे गेलता का रूमवर? तुमचा दुसरा पाला आला का 24 ते 27? हा त्याच वेळेस का? आम्हाला 2 वर्ष झाली रे इथे शूट करून. गाण्याचं सीन शूट केलं आम्ही इथे. हा ना, कोणता गाण्याचा? आपली यारी पब्लिक रॅनी भाईचा ब्लॉग बघा. हा रॉनी भाई जॉनी भाई सगळंच म्हणतो मला. हा विकरचोट आमचा शुभम. नाही थांब तू मग. आणि हे आमचे मला माहिती ऍक्टर लोक. पब्लिकला पण माहिती कशी मारायची तुमची. मित्रांनो हा चासकमान डॅमचा एरिया आहे. सध्या पाणी नाही याच्यामध्ये नाही का? 4 दरवाजे तर हे झाले काय ते उघडं पडल्यात. अयो एवढे मोठे दरवाजे आहेत. असं पण मोठे पण ते पाणी वाढले म्हणलं काय करायचं? पण आमचं बारीक आहे, पण आमचं लय दिसतंय. तुमचं राहून द्या आता तुमचं. आले बस ना आमचं करतोय ना. चासकमान धरण म्हणतात याला. चासकमान धरण काय पब्लिक पाणी कमी झाले बघू शकता तुम्ही इथं नाही का? तर भाई 5 दरवाजे आहेत त्याच्यामधून पाणी जात नाही का एवढे. हे काय दाखवायचं? हात घाली ते मध्ये. तर आमचं आता फिरून झालंय नाही का इकडे आता. तर आता घरी निघाले. आबळ पण आले नाही का. पावसाचं वातावरण झालंय. सो त्याच्यामुळं आता निघावंच वाटतंय. आणि आमचा शुभम म्हणतोय चला लय उशीर झालाय. सो चला. तर तुम्ही चासकमान डॅम बघितला असेल ना? नाही नसेल तर बघून घ्या. आता पण चान्स आहे तुम्हाला. पण आता पाणी कमी आहे ना त्याच्यामुळे ते एवढं काही खास वाटत नाही. आम्ही पार धरणामध्ये आतमध्ये आलो होतो पार. सो आता झालंय. कार्यकर्ते म्हटले चला तर चला घरी निघाले आता. मला आता लई भूक लागलेली आहे. काय आपण वक बाहेर नाही माहिती. याला भूक लागली. हा आणलंय खरं. तुला चारायला लागलं बरं का? हा मुसकाडा तू याची पार्टी याची पण पार्टी घ्यायलाच लागणार. चालू होईल कधी? हे यार लई जुनी मोठी बरं का. इंजिन सगळं तसंच आहे. हे बघ पोलो काय पोलो कलोलो काय ना गाडी त्याच्या. ओलो ओलो चालू कर रे. केली का? चलो शिवाय तू पाठीमागे बस. तू पाठीमागे बस. है ना जागा? हाय हाय. मी पडा गाडी सर माग मागतो. अरे माग बस म्हटलं. चला. कपडे नाही तो सुखाची जिंदगी दुःखात घालली म्हणतात याला. मित्र म्हणला चला चासका म्हणला. घेऊ का आळूचे पानं? गेलो. आळू नाही बाळा ते. आळू पळ एवढं मोठं होतं आळू. हा तर मी कुठं होतो? मी होतो. मित्र म्हणला चला चासका मानला. गेलो चासका मानला. आलो फिरून सगळं झालं. खायला थांबलो. मित्र बाहेरच्या बाहेर निघून गेला सोडून. आता पाय पाय चालायची पाळी आली. असे येडच हवे मित्र. परत भेटू नये लाईफ मध्ये. चालतोय आता काय इलाज नाही. पाय 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 आता खेडपर्यंत चालू. मरू आपण टांगड्यांनी जातो आता काय. नाही पाबळ. मी पाबळला कॉलेजला होतो. अशी वेळ तेव्हा पण आली पण बट ती स्वतःची वेळ होती माहिती नाही का. तिकडे कॉलेजला होती तेव्हा गाडी नव्हती. काय गाडी नव्हती. 12 किलोमीटर 12 किलोमीटर. त्या इष्टीचा टाइम फक्त एकच होता. 2ला 11:30 आणि सकाळी 7ला. पाव गावला इष्टी आधी यायचीच नाही. 2ची इष्टी आमची हुकली.
आम्ही तिघ जण राहत्या पण होत त्याच्यामध्ये. आम्ही तिघांनी अख्खा सन्नाटा रस्ता आहे अख्खा तो. आम्ही तिघांनी ते 12 किलोमीटर चालून आलो बापगाव मध्ये. त्यामुळे काय वाटत नाही की आपण पाय चाललोय असं. आम्ही ना दर्शन व्हायचं 10 किलोमीटर चालत जायचं 10 11 शाळेतून घरी. माझ्यासोबत ती पहिली घडली गोष्ट. दर्शन व्हायचं माझ्यासोबत ती पहिली घडलेली गोष्ट. त्यामुळे आता काय वाटत नाही. पहिली घडली दर्शन व्हायचं जायचं रस्ता. आता हा रस्ता खेडपर्यंत चालत चालत पार करावा लागेल. आता आपण कुठे माहिती का आखरवाडी मध्ये बघ. हे बघ ईशान. आता जेवण बिवण झाले. संध्याकाळी बघूयात ग्राउंडला भेटूयात. सो आता आम्हाला हा रस्ता कसा तरी पार करायचा आहे नाही का आमच्या ग्राउंडच्या टायमिंग पर्यंत. 5 वाजेपर्यंत चालत जातो. नाही पण गेलो तरी ग्राउंडला जायलाच लागणार आहे. ती म्हणतात आपली इन्कन्सिस्टन्सी नाही का ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तिथं जाऊन जोडी मारायला लागतील पायजामध्ये अख्खी. नाही पण भाई आपल्यात कसं आहे रगट आहे आपण नाही का. जिद्द आहे आपली. आपण करणार म्हणजे करणार. जशी करून आतापर्यंत जिद्द होती ब्लॉग बनवायचा आणि तुमच्या समोर सादर करायचा. सो आज केलाय आणि तो आम्हाला लय महागात पडलाय. मी विचार करून आलो सकाळी की संध्याकाळपर्यंत चांगल्यापैकी एक चांगला ब्लॉग बनन. पण हा ब्लॉग असा जाईल आणि आजचा दिवस पण असा जाईल वाटला नव्हता. ठीक आहे ऍडव्हेंचरच दिवस गेला आजचा. शिवाय तसे आपण मापात आलेलो आहे. चासकामानला गेलो भेटलो नाही. बघितलं चासकामान टाइम स्पेंड केला तिथं एन्जॉय केला. पण तो एन्जॉय जाताना एवढा घाण नडण आम्हाला माहित नव्हता. जाऊ द्या. तर मित्रांनो ठीक आहे आत्तापर्यंत तुम्ही इथपर्यंत बघत आले असाल माझा ब्लॉग. ठीक आहे तर या गोष्टीवरती तुम्ही इथपर्यंत आले असाल तर आमच्या रॅनी भाईच्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय